भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मान्यता दिलेल्या भाजप उमेदवारांच्या यादीत फेरबदल करणाऱ्या महानगर अध्यक्षांना हटविल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। खुद्द महानगर अध्यक्षांच्या प्रभागातच फटाके फोडून कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आनंद। पक्ष नासविणाऱ्या महानगर अध्यक्षांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी। पैशांची देवाणघेवाण करत यादी बदलल्याचा गंभीर आरोप। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मान्यता दिलेल्या भाजप उमेदवारांच्या यादीत फेरबदल करणाऱ्या चंद्रपूर महानगर भाजप अध्यक्षांना हटविल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। खुद्द महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांच्या तुकुम प्रभागातच फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। पक्ष नासविणाऱ्या महानगर अध्यक्षांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करताना उमेदवार बदलत पैशाची देवाणघेवाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात सुभाष कासनगोट्टुवार यांना पदावरून मुक्त केला आहे। हा मुक्त केला तर भारतीय जनता पार्टीतर्फे याचा जल्लोष करण्यात येत आहे, कारण की त्यानं पक्ष पुढे नासवून टाकला होता। असंच की निवडणुकीच्या याच्यामध्ये ज्या उमेदवाराला तिकीट देण्यात आली होती त्यांचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांना त्यांचे लिस्टमध्ये नावं होते, त्यांना एबी फॉर्म न देता ज्यांचे नाव ई फॉर्म मध्ये नव्हते त्यांना आले देण्यात। तर कुठेतरी माझा आरोप आहे की इथले आताचे माजी जिल्हाध्यक्ष आणि इथले स्थानिक आमदार यांची कुठेतरी साठगाठ होती। ते साठगाठ करून ज्यांच्या लिस्ट मध्ये नाव नव्हतं त्यांना हे एबी फॉर्म देण्यात आले। निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कधी पक्षासोबत गद्दारी नाही केली आणि आमचे जे अध्यक्ष होते सुभाष कासनगोट्टुवार त्यांनी पैशाची देवाणघेवाण करून जे तिथून लिस्ट आली होती आदरणीय रवींद्रजी चव्हाण आमचे अध्यक्ष जे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष त्यांच्याकडून पैशाची देवाणघेवाण करून लिस्ट बदलून टाकली आणि माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं पण नुकसान केलं आणि पक्ष पूर्ण नासवून टाकला। आमचा भारतीय जनता पार्टी खूप सुंदर पक्ष होता, पक्षासोबत गद्दारी करून पूर्ण पक्ष नासवला। मी तर तुमच्या माध्यमातून रवींद्रजी चव्हाणांना सांगेन तर त्यांना पक्षातून घालून द्या, गद्दारांना भारतीय जनता पार्टीमध्ये स्थान देऊ नका। धन्यवाद।